संवादमिममसृषौ मद्भुतं रोमहर्षणं. अद्भुत आहे म्हटले राजा, ते संवाद अद्भुत आहे. माझ्या अंगावरचे रोम उभे झालेले आहेत, रोमांचित झालं माझं शरीर. काय झालं? रोमांचित झालं. आणि खरंच मी भाग्यवान आहे राजा, खरंच मी भाग्यवान आहे. व्यासाने तुला नजर दिली होती, तू नाही म्हणालास. दिव्य दृष्टी, ती दिव्य दृष्टी तू नाकारल्यामुळे ती मला मिळालेली आहे. व्यास प्रसादात श्रुतवा, व्यासाच्या प्रसादाने ही दृष्टी मला मिळाली, ते श्राव्य मला मिळालं. नेतद्गुह्यमहं परम, एतत् गुह्यम महम परम. महम गुह्य परम तत्व मला ऐकायला मिळालं, श्रवण करायला मिळालं. ते केवळ व्यासाच्या प्रसादानं मला मिळालं, ते तू नाकारल्यामुळे मिळालं. तुझे आभार झाले राजा, तू नाकारलंस ना त्यावेळेस, त्याच्यामुळे मला हे सगळं समजलं. आणि खरं अद्भुत आहे राजा, अद्भुत संवाद आहे, अद्भुत संवाद आहे, रोमहर्षक संवाद आहे. की मी जसं जसं ऐकतो दोघांचे संवाद, त्यांचा प्रश्न भगवंताची उत्तर, त्याचा प्रश्न भगवंताची उत्तर, अजब आहे, अजब आहे, अलौकिक आहे. संजय ग्वाही देतो. योगम योगेश्वरात कृष्ण. योगियांचा योगी ज्याला म्हटलं जातं, हा योगेश्वर भगवान गोपाल कृष्ण. साक्षात कथयत स्वयं, साक्षात भगवंताने कथन केलं हे तत्वज्ञान. हे राजा, काय सांगू तुला, पुन्हा पुन्हा मला याचं स्मरण होतं. राजन संस्मृत्य संस्मृत्य, पुन्हा पुन्हा या गोष्टीचं स्मरण होतं की मी किती भाग्यवान आहे. संवादमिममद्भुतम, हा अद्भुत संवाद मी ऐकला, याचं मला पुन्हा पुन्हा आनंद होतो, स्मरण होतं. याचे पुन्हा पुन्हा मला आतमधून उकळ्या फुटतायत आनंदाच्या. केशवार्जुनयो पुण्यम हृषामीच मुहुर मुहुर. मी हर्षभरीत झालोय. हृषामी म्हणजे हर्षभरीत होणे. माझं अंतःकरण हर्षभरीत झालेलं आहे, हर्ष झालेलं आहे मला हा संवाद ऐकल्यामुळे. केशव आणि अर्जुन यांच्या दोघातला संवाद ऐकल्यामुळे, आणि पुण्यप्रद असलेला संवाद मला ऐकायला मिळाला, पुण्यवान असलेला तो संवाद मला ऐकायला मिळाला, त्याचं मी भाग्य समजतो. हे गीता तत्वज्ञान, आजची जी गीता जयंती आहे ना, त्या गीता जयंतीच्या निमित्तानं आपण श्रवण करतो आहोत. आपलंही ते भाग्य आहे, आपलंही ते भाग्य आहे. संजय भगवंत याला म्हणतो धृतराष्ट्राला की हे राजा, हे राजेंद्र, भगवान गोपाल कृष्ण आणि अर्जुन यांच्या पवित्र संवादामधला अद्भुत असा संवाद ऐकून मी एकदाच प्रसन्न नाही झालो, एकदाच मी असं हृदय चित्त रोमहर्षित नाही झालो, एकदाच नाही, पुन्हा पुन्हा होते, पुन्हा पुन्हा मला आनंदाच्या उकळ्या फुटतात. जेव्हा जेव्हा मला ती आठवण येते की मी हा संवाद ऐकला, तेव्हा तेव्हा माझे रोम उभे राहतात शरीरातले, तेव्हा तेव्हा. तेव्हा तेव्हा मला ते बरं वाटतं. तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरे, विस्मयो मे महान राजन हृषामीच पुन्हा पुन्हा. राजा, जेव्हा जेव्हा आता मी एकांतामध्ये बसून त्या गोष्टीची आठवण केली, तेव्हा तेव्हा मला पुन्हा पुन्हा तो संवाद ऐकलेली आठवण झाली की त्या वेळेला माझ्या अंगावरचे रोम उभे राहतात, रोमांचित होतात, मी हर्षभरीत होतो.
जेव्हा जेव्हा ती आठवण झाली त्या संवादाची, भगवान गोपालकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादाची, तेव्हा तेव्हा माझे रोम हर्षित होतात आणि मी विस्मयचकित होऊन जातो. हे राजा, विस्मयो मे महान राजन. हे राजा, मी स्वतःला महान समजतो, मी स्वतःला धन्यवान समजतो, मी स्वतःला पुण्यवान समजतो, मी स्वतःला या पृथ्वीवरचा अलौकिक असं पात्र समजतो की माझ्या कानावरती भगवान गोपालकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद पडला आणि त्याच्यामुळे मी आनंदित झालो. त्याचा पहिला प्रश्न होता, 2 मिनिटं थांबू, आता आपलं संपलेलं आहे. टेस्टिंग चालू असेल कदाचित त्यांची, त्यांना म्हणावं बस 2 मिनिटात कथा संपते. हा बस बस, अगदी अगदी आम्ही 5 मिनिटात आमचं संपून जाणार आहे दादा. त्याचा सुरुवातीला प्रश्न होता, धर्मक्षेत्री कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे संजया, माझे आणि पंडूचे पुत्र काय करतात ते मला सांग. सुरुवातीचा श्लोक जो आहे, पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक, धर्मक्षेत्रावरती कुरुक्षेत्रावरती माझे आणि पंडूचे पुत्र एकत्रित आलेले आहेत आणि ते नेमकं काय करतायत ते मला सांग. आणि संजया, कोण जिंकेल रे, कोणाचा जय होईल, तुझा काय अंदाज आहे. त्याचं उत्तर या शेवटच्या श्लोकामध्ये संजय देतो. यत्र योगेश्वर कृष्ण, जिकडे भगवान गोपाल कृष्ण आहे ना, लक्षात ठेवा ना, यत्र पार्थो धनुर्धर, आणि जिकडे धनुर्धारी अर्जुन आहे, पार्थ आहे, तत्र श्री विजयो भूतिर, तिकडे विजयश्री त्याच्या गळ्यामध्ये माळ घालणार आहे. ध्रुवाणी तिर्मतिर्मम, माझ्या मतानं विजय तिकडे जाईल जिकडे भगवान गोपाल कृष्ण आहे आणि जिकडे अर्जुनासारखा निर्धार आहे त्याचा जय होईल निश्चित. संत ज्ञानेश्वर माऊलींनी याचं वर्णन करत असताना फार सुंदर वर्णन केलं. या 18व्या अध्यायातल्या श्लोकाचं वर्णन करताना ते फार सुंदर पद्धतीने वर्णन त्याचं करतात. चंद्रो तेथे चंद्रिका, जिथे चंद्र आहे तिथे चांदणी आहे म्हटलं. शंभो तेथे अंबिका, जिथे महादेव आहे तिथे पार्वती आहे म्हटले. संत तेथे विवेका असनीचिकी, जिथे संत आहेत तिथे विवेक आहे. हे सगळे उदाहरणं दिलेले आहेत त्यांनी, दृष्टांत दिलेत. कोणाचा जय होणार याच्यावरती ते दृष्टांत देत आहेत. रावो तेथे कटक, जिथे राजा आहे तिथे सैन्य आहे. कटक म्हणजे सैन्य. सज्जन तेथे सोयरीक, जिथे सज्जन आहे तिथे सोयरीक आहे म्हटले. वन्ही तेथे दाहक सामार्थकी, जिथे वन्नी आहे अग्नी आहे तिथेच दाहकता आहे म्हणाले. दया तेथ धर्म, जिथे दया आहे तिथे धर्म आहे. कारण दया नसेल तर धर्म तिथे राहू शकत नाही. दया तेथ धर्म, धर्मो तेथे सुखागम, आणि जिथे धर्म आहे तिथे सुख आपल्याला दिसते आहे. सुखी पुरुषोत्तमो असे जैसा, आणि सुख ज्या ठिकाणी आहे तिथेच पुरुषोत्तम आपल्याला दिसते. वसंत तेथ वने, जिथे वसंत ऋतू आपल्याला दिसेल ना तिथं नक्की बगीचा आहे समजून जायचं. वने वसंत तीर्थ वने, वन तीर्थ सुमने, आणि जिथे वन आहे बगीचा आहे तिथं फुलं असणारच. सुमने पालिंगणे सारंगाचे, आणि सुमन जिथे आहे तिथे भुंगे येणारच नाही. मकरंद जमा करायला
किती किती दृष्टांत दिलेले आहेत त्यांनी. गुरु तेथ ज्ञान, जिथे गुरु आहे तिथे ज्ञान आहेच म्हटले, निश्चित पक्का आहे. नुसतं ज्ञान सापडणार नाही, गुरु तुम्हाला शोधावं लागेल तेव्हा ज्ञान सापडेल. ज्ञानी तेथे दर्शन, जिथे ज्ञानी दिसेल तिथंच दर्शन आहे. भगवंताचं, शास्त्राचं, ब्रह्मविद्येचं तिथेच तुम्हाला दर्शन होईल. दर्शनी समाधान अति जैसे, आणि त्या दर्शनानं तुम्हाला समाधान मिळेल. भाग्य तेथे विलासू, जिथे भाग्य आहे तिथेच विलास तुम्हाला दिसेल. संपत्ती किती असू द्या, पण भाग्य जर चांगलं नसेल ना तर तिथे विलास दिसणार नाही. लोक प्रचंड दुःखामध्ये दिसतील त्या कुटुंबामध्ये, कारण भाग्यवान पाहिजे, भाग्य उदयाला आलं पाहिजे. भाग्य तेथे विलासू, सुख तेथे उल्हासू, जिथे सुख आहे तिथेच उल्हास आहे. संपत्ती असून नुसता उल्हास नाहीये, सुख असेल तर उल्हास आहे. हे असो तेथ प्रकाशो सूर्यो का जेथे, आणि जिथे सूर्य आहे तिथेच प्रकाश आहे. इतकी उदाहरणं दिली त्यांनी, इतके उदाहरणं दिली. आणि म्हणून म्हणाले तैसे सकल पुरुषार्थ, सकल पुरुषार्थ ज्याच्यामध्ये आहे, सगळे पुरुषार्थ, जेने स्वामी का सनाथ, भगवान गोपाल कृष्ण सकल पुरुषार्थेने सनाथ आहे. तो श्री कृष्णराव जेथ तेथ लक्ष्मी, जिथे श्री कृष्ण आहे तिथे लक्ष्मी आहे, म्हणजे विजयश्री आहे. इतकी उदाहरणं दिली त्यांनी. जिकडे भगवान गोपाल कृष्ण आहे त्याचा जय होणार आहे. म्हणजे जय कोणाचा आहे? धर्माचा. जय कोणाचा आहे? दयेचा. जय कोणाचा आहे? गुरुचा. जय कोणाचा आहे? सज्जनाचा. लक्षात ठेवा, सगळी दृष्टांत दिली त्यांनी. आपल्याला जय व्हावं असं तर वाटतं, परंतु आपल्यामध्ये अर्जुनासारखा निर्धार नाही आहे, नाही काय? आणि भगवंतासारखी निरूपण क्षमता आपल्याकडे नाही आहे, सामर्थ्य आपल्याकडे नाही आहे. पण भगवंताचं निरूपणाचं सामर्थ्य आणि अर्जुनाचा निर्धार जिकडे असेल तिकडे जय हो. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर, धनुर्धारी अर्जुन जिकडे आहे, जिकडे भगवान गोपाल कृष्ण आहे त्याचा जय होणार आहे म्हटले. तत्र श्री विजयोर भूतीर, विजयश्री त्याच्या गळ्यामध्ये माळा घालेल. ध्रुवा नेतिर मतिर मम, यात अजिबात शंका बाळगू नका म्हटले महाराज. तुम्हाला कमी जास्त दिसेल, परंतु अर्जुन आणि भगवान गोपाल कृष्ण ज्या पक्षामध्ये आहेत त्यांचाच जय होणार आहे. ही काळ्या दगडावरची रेग आहे म्हटले महाराज. आणि तुमचे जे पुत्र आहेत, मी तुमचा नौकर आहे, तुमच्या भरोशावर आहे, तुमच्या पगारावर जगतो, तरी तुम्हाला सत्य सांगतो की तुमचे मुलं हरणार आहेत, यांची वाताहात होणार आहे. कमाल आहे का याची? एवढं स्पष्ट, न घाबरता. अरे माझंच खातो माझ्या विरोधात बोलतो. म्हटले महाराज तुम्ही काही म्हणा, पण एक गोष्ट निश्चित आहे की तुम्ही हरणार, तुमचे पुत्र हरणार, तुमचे हाल होणार. आत्ताच तयारी करा, थोडं चंबू गबाळ्यात बांधा आणि जंगलात निघा. आणि खरं तसंच झालं. युद्ध ज्यावेळेस संपलं, संपता संपता किती लोक मरण पावले. 40 लाख लोकांची आहुती याच्यामध्ये पडली. काय भयान वातावरण असेल. हे मेले हे निरापराध होते का? हे सुद्धा अहमनी लडबडलेले होते.
प्रत्येकाला इगो होता, प्रत्येकाला अहम होता, प्रत्येकाला मी मोठा आहे, योद्धा आहे, माझं म्हणणं बरोबर आहे, असेच होते सगळे. पाची पांडवच फक्त वाचलेत. काय कारण आहे बा असं? भगवंताची कृपा, बस, दुसरं काही नाही. कबीरदासाचं एक फार सुंदर वर्णन आहे. चलती चक्की देख की दिया कबीरा रोई, चलती चक्की देख के दिया कबीरा रोई, दो पाटन के बीच में शाबुद बचान, दो पाटन के बीच में शाबुद बचान को, चलती चक्की देख के दिया कबीरा, चलती चक्की देख के दिया कबीरा, दो पाटन के बीच में शाबुद बचान को, शाबुद बचान को, शाबुद बचान को. एक दिवसाची पाळू आहे, एक रात्रीची पाळू आहे, आणि त्याच्यामध्ये माणसं नावाचे दाणे भरडल्या चाललेत. एकही वाचत नाही. कबीरदास म्हणतात एकही वाचणार नाही, सगळ्यांचं वाटोळ होणार, सगळे संपणार आहेत काळाच्या या दोन पाट्यामध्ये. याच्यामध्ये रात्र आणि दिवस या पाळूमध्ये माणसं नावाचे दाणे भरडल्या चाललेत. कोणीच वाचणार नाही, कोणीच वाचणार नाही. पण त्याचं पोरग त्याच्यापेक्षा जबरदस्त होतं. कमाल त्याचं नाव. तो म्हणतो कील सहारे जो रहे, कील सहारे जो रहे, बालन बाका हो, 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 कील सहारे जो कबीरदास म्हणतात चलती चक्की देख के दिया कबीरा रोई, दो पाटन के बीच में साबुद बचान को, साबुद बचान को, कबीरा साबुद बचान को. त्याचा मुलगा म्हणतो चलती चक्की देख के हसा कमाल ठठाय, चलती चक्की देख के हसा कमाल ठठाय, कील सहारे जो रहे, बालन बाका हो, बालन बाका हो, बालन बाका हो. एकापेक्षा एक वरचढ आहे. पोरग त्याच्यापेक्षा वरचढ. ते म्हणते चलती चक्की देख कर दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुद बचान कोय. पोरग म्हणते तसं नाही. कील सहारे जो रहे, चलती चक्की देख के हसा कमाल ठठाय, म्हणजे ठहाके लावतो तो, मोठ्या मोठ्यानं हसतो. कील सहारे जो रहे, बालन बाका होय. तो म्हणते त्याचं केस सुद्धा वाकडा होणार नाही, मधला जो
खोटा असतो ना जात्याचा, त्याच्या जवळ खेटून जर राहिला ना तर मग काही नाही होत. त्याची बहीण त्याच्यापेक्षा वस्ताद आहे. कोणाची? त्या कमालची, म्हणजे कबीरची पोरगी. अरे ती म्हणते किल सहारे जोर नकटे बूचे हो, किल सहारे जोर नकटे बूचे हो, दाना सोई सराइए जो चटक बाहिरो हो, चटक बाहिरो, चटक बाहिरो. ती त्याच्यापेक्षा हुशार आहे. ती म्हणते खेळाला चिटकून जे राहिले ना म्हटले किल सहारे जो रहे. हा म्हणतो मुलगा बालन बाका होय. त्याची बहीण म्हणते तसं नाही, किल सहारे जो रहे नकटे बुचे होय. जरी राहिले ना तर त्याचं नाक जात, काहीतरी त्याचा हातपाय मोडतो. शाबूत नाही राहत दाना. मग शाबूत कोण राहत? दाना सोई सराइये, तो दाना शाबूत राहतो जो चटक बाहिरो होय. त्या जात्यात टाकता टाकता जो उडाला दाना तो मात्र वाचतो. म्हटलं काय आध्यात्मिक वातावरण असेल त्या घरामधलं. कबीर संत आहे, मुलगाही संत आहे, मुलगीही संत आहे. तिघही एकाच याच्यामध्ये वाद आहे, परंतु त्यांच्यात सुसंवाद आहे. एकानं जगाची अवस्था सांगितली की या जगामध्ये कुणीच वाचू शकणार नाही. रात्र आणि दिवसाच्या पाळीमध्ये माणसं नावाचे दाणे भरटल्या चाललेले आहेत, कुणीच वाचणार नाही. मुलगा म्हणतो हो बरोबर आहे तुमचं, पण जे खोट्याला धरून राहतील ना ते निश्चित वाचतील. मुलगी म्हणते पण खोट्याला धरून राहिले ना ते नकटेबुचे होतील, काहीतरी डाग लागेल त्यांना, काहीतरी दुःख होईल. पण असा दाना जो आहे जो टाकता टाकता जात्याच्या बाहेर पडला तो मात्र शाबूत राहील. म्हणून प्रपंचाच्या या जात्याच्या बाहेर पडण्याची तयारी करा असं तत्वज्ञान ती कमाली नावाची कबीराची मुलगी म्हणते. कारण जन्माला आला तो मरणार आहे मायबाप. गीता तत्वज्ञान तेच सांगते की मृत्यू हा अटळ आहे. अटळ असणाऱ्या मृत्यूला तुम्ही नाकारून चालणार नाही, तुम्हाला त्या दरवाज्यातूनच जावं लागणार. म्हणून गीता ऐकत असताना तुम्हाला मरण सुखकर बनतं. मृत्यू आल्यानंतर माणूस तयारीमध्ये राहतो. मग दादांनी अभंग जो म्हटला की नाही, त्या अभंगामध्ये एक दुसरं चरण घेतलं होतं. कुठलं होतं? नको नको मना गुंतू माया जाळी. याच्यामध्ये काळ देहासी खाओ आला पाय, आला खाओ आम्ही आनंदे नाचू गाऊ. येऊ द्या काळ, आम्हाला खायला आला तर हरकत नाही, पण आम्ही मात्र आनंदानं नाचतो गातो. का? तोच आनंदानं नाचू शकतो, तोच आनंदानं गाऊ शकतो ज्याची इथे धावा तृष्णेच्या खुंटलेल्या आहेत. जो इथे तृप्त झालेला आहे, बस आता मला काही नाही, काहीच गरज नाहीये मला. आत्ता डोळे झाकले तरी चालते, आत्ता कीर्तन प्रवचन ऐकता ऐकता, संगीत प्रवचन ऐकता ऐकता आत्ता जरी प्राण गेला तरी हरकत नाही. अशी ज्याची अवस्था असते, ज्याची तयारी असते, तोच आनंदाने गाऊ शकतो, तो आनंदाने नाचू शकतो, काळाला समोर पाहून नाचू शकतो. मृत्यू आल्यानंतर संत हसतात, आपण मात्र रडतो. आपली वाचा जाते, बोबडी वळते आणि बोलता येत नाही, सांगता येत नाही. दुःख, प्रचंड दुःख होते. एका रोमाच्या ठिकाणी 1000 विंचू चावावे इतकी वेदना होते आपल्याला, पण संतांना ते होत नाही. का? तर अगोदरच देहाच्या बाहेर गेलेले असतात, ते अतीत झालेले असतात, देहातीत.
आणि हीच अवस्था भगवंत सांगतात की अर्जुना, तुला युद्ध करायचंय आणि युद्ध करून हे सगळं राज्य हस्तगत केल्यानंतर हे देऊन टाकायचंय आणि हिमालयाकडे जायचंय. भगवान गोपाल कृष्णाची श्रीमद भगवद्गीता गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण श्रवण करत आहात. खर तर एक श्लोक एका दिवशी असं चालतंय, म्हणजे 700 श्लोक, 700 श्लोक किती वर्ष चालतील नाही, म्हणजे 7 दिवसामध्ये 7 श्लोक अशा प्रकारचं निरूपण होईल पाहिलं तर. परंतु आपल्याला दुसरे ग्रंथ बघावेत किंवा आणि दुसरं काहीतरी श्रवण करावं म्हणून यावर्षी आपण घाईघाईमध्ये गीतेचं निरूपण या ठिकाणी आपण थांबवलेलं आहे. म्हणजे संपवलं असं म्हणता येणार नाही, थांबवलेलं आहे. यावलीकर ग्रामवासी नेहमी मला बोलवतात, पाचारण करतात, विनंती करतात, बाबा या आमच्या गावाला काहीतरी ज्ञानदानाचं कार्य करा. दरवर्षी मी येतो, दरवर्षी निरूपण करतो. 7 दिवस तुमचा सहवास लाभतो, आनंद वाटतो. या उत्सवामध्ये, आनंदाच्या उत्सवामध्ये मीही डुंबून जातो, तुम्हीही डुंबून जातात. एक अलौकिक आनंद निर्माण होतो, एक आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं. या ठिकाणी संयोजक मंडळींनी मला बोलवलं. श्रीकृष्ण भजनी मंडळ आहे, श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टची मंडळी आहे, अधिक गावातील भक्त मंडळी, या सर्वांनी मिळून मला पाचारण केलं, बोलवलं सेवेसाठी. झालेली सेवा भगवान गोपाल कृष्ण चरणी समर्पित करतो. आणि त्यांनी मला बोलवल्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो, त्यांनी मला सेवा दिली म्हणून. गेल्या 6 दिवसापासून कथा सुरू आहे इथे. आमचे ठाकरे भाऊसाहेब, राजू भाऊसाहेब सुंदर अशा प्रकारचं संगीत देत आहेत, गायन करतायत. संजू दादा तिजारे त्यांच्या साथीला असतात. तबला मास्टर मिथुन दादा, सुंदर अशा प्रकारची त्यांनी साथ दिल्यामुळे ही सेवा अगदी आनंदात पार पडलेली आहे. आमचे माईक मास्टर सौरभ दादा, काय शुभम दादा, माझा आवाज बारीक असलेला तुमच्यापर्यंत मोठा करून पाठवतात. त्यांनी सुंदर अशी सेवा दिली. हा पेंडॉल आपल्याला दरवर्षीच मिळतो, अगदी मजुरीच्या घरामध्ये मिळतो. यावलीकर भाऊसाहेब ते स्वतः ज्यावेळेस म्हणजे ऑपरेटिंग करायचे, सगळं करायचे, त्यावेळेस पासून ते सेवा करतात. आजही त्यांचे सुपुत्र त्यांच्या ताब्यात हे सगळं आहे, तरी ते देतात, सगळं व्यवस्था करतात की ठीक आहे गावामधला कार्यक्रम आहे, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. इथे सेवा करणारी सेवेकरी मंडळी मी बघितलं की ज्या माणसांना खाली असं धड वागता येत नाही, पण ती माणसं सुद्धा काम करताना मी पाहिली. घरची श्रीमंत माणसं आहेत, पण मी बघितलं की कोणालाही न बोलता जेवण केलेली जी ताटं अशी उचलून तिकडे घेऊन गेली, अशी माणसं मी पाहिली. सेवाभाव आपल्या अंतःकरणात असायला पाहिजे, तो त्यांनी आपल्या कृतीतून दाखवलेला आहे. एकच जाता जाता सांगेन की कुण्याही एका माणसाचा अंत बघू नका. हा जगन्नाथाचा रथ आपल्याला सगळ्यांना ओढायचा आहे. कोणी कोणती सेवा करायची आहे, कोणी कोणती सेवा करायची आहे, सगळ्यांनी मिळून सेवा करायची आपल्याला. आणि सेवा करत असताना कोणाला बोलू नका. दुसरी महत्वाची तुम्हाला विनंती करतो,
कारण बोलल्यानंतर पुढच्याला असं वाटतं की आम्हीच करावं का बा, मग आम्हालाच बोलतात. सेवा सांगू नका. एक दिवस असा येईल की इथं सेवा करायला सेवेकरी मंडळी आल्यानंतर मनानच सेवा करतील, सांगायचं काम सुद्धा पडणार नाही. कचरा पडलेला आहे उचलून टाकावं असं त्याला आपोआप सुचेल. ग्लास इथे पडलेला आहे तो इथून नेऊन तिकडे ठेवावा असं आपोआप सुचेल. खुर्च्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत आपण उचलून एकत्रित कराव्यात असं सुचेल. कुणालाही सुचेल, कुणालाही सुचेल. जेव्हा माणसामध्ये धर्म निर्माण होतो ना तेव्हा सेवावृत्ती आपोआप निर्माण होते. सांगण्याची गरज पडत नाही. आणि म्हणून आपण सगळे असे जर एकत्रित राहिलो आणि एकत्रित राहून आपण एका ठिकाणी सत्संगामध्ये जर राहिलो तर आपल्याला आपल्या आचारा विचारात निश्चित बदल पडेल, निश्चित बदल पडेल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की श्रीमद भगवद्गीतेचं पठण दररोज आपण करतो आहोत गेल्या 6 दिवसापासून. तर मंदिरामध्ये जर दररोजच पठण जर केलं, दररोजच केलं तर काही अडचण नाही ना. जे जे रिकामे लोक आहेत त्यांनी आलं पाहिजे. काय बिघडतं, घरी बसायचं तर मंदिरात यायचं. संध्याकाळी 6-6:30 मंदिरात आलं, पोथी घेऊन बसलं, पुढं कोणीतरी म्हणेल पाठीमागं म्हणायचं, ज्याला येतंय त्यांना पुढं म्हणायचं. आता ते पोरग पाहिलं एक छोटं काय अखिलेश नाव त्याचं, 12 वाद्या इतका सुंदर म्हटला, त्याच्या आईला सुद्धा म्हणता येत नाही एवढा चांगला, इतकं छान म्हटला त्यांनी. अजिबात एक चूक सुद्धा नाही, एक चूक सुद्धा नाही. इतका सुंदर सुंदर अध्याय म्हटला त्यांनी. आणि की तस्थिरमतिर भक्तिमान मे प्रियो नर असं सुंदर उच्चार करत होता. एतु धर्म्याम मृतमिदम यथोक्तम पर्युपासते. छान वाटतं. तुम्हालाही असं म्हणता येईल, सगळ्यांना म्हणता येईल, म्हाताऱ्याला म्हणता येईल, तरण्याला म्हणता येईल, सगळ्याला म्हणता येईल. कारण भगवान गोपालकृष्णाची वाणी, गोपालकृष्णाचं तत्वज्ञान आपल्या मुखामध्ये आल्यानंतर ते आपल्याला पवित्र करून जाणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून दररोज करा. गावात 3-3 मंदिर आहेत, कुठेही जाणं, कोणत्याही मंदिरात जाणं. असं नाही म्हणणार मी याच मंदिरात यावं, असंही नाही म्हणणार. मानोबा पंथाचे 3 मंदिर आहेत, तिथे जा. तुम्ही जिथे कुठल्याही गजानन बाबाचं मंदिर आहे त्याचे भक्त असाल तुम्ही तिथे जाणार, जायला पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. कुठेतरी कुठल्या तरी संस्थेशी, कुठल्या तरी देवताशी तुम्ही निगडीत असायला पाहिजे, तरच तुम्ही या जगामध्ये वाचू शकशाल, लक्षात ठेवा. नाही तर इतकं प्रदूषण झालंय, त्या प्रदूषणाचा तुमच्यावर भडीमार, त्या प्रदूषणाच्या गुंत्यामध्ये तुम्ही अडकल्यानंतर ह्याच्यातून सुटणार नाही. माय बापू एवढे तुम्हाला सांगू इच्छितो. विनंतीपूर्वक कळकळीची माझी विनंती आहे. आणि माता भगिनींना नम्र विनंती आहे की गाव दुरुस्त करण्याची जबाबदारी तुमच्याकडे, तुमच्याकडे. त्याचं कारण आहे, संतांनी वर्णन केलं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, जगाचा उद्धार करते. आणि तुमच्या हाती पाळण्याची दोरी आहे, तुम्ही सांभाळा, तुमची दोरी सोडूच नका. पोरग पाळण्यातून कधी उडी टाकून पळल माहित नाही, बरं लक्षात ठेवा. पक्क बांधा पाळण्याहून वरून, फडकं बांधून टाका, त्याला निघू देऊ नका. किती पोट वर करू द्या, छातीवर करू द्या, जाऊ देऊ नका त्याला. ती जबाबदारी तुमची आहे. धाक दुपट करून रागावून मी बोलणार नाही, मी असं करणार नाही, मी तर जसं जमन तसं करून त्याला आवरण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला निश्चित भगवंत यश देईल आणि आपल्या पिढ्या दुरुस्त होतील, सुधरून जातील आणि आपलं गाव आनंद, आपल्या गावामध्ये आनंद नांदेल, आनंद नांदेल. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. भगवंताची आरती होईल.